नमस्ते फ्रेंड्स, आज आपण सर्वांच्याच आवडीची खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी बनवतोय। बऱ्याच वेळेला काय होतं ना की कोथिंबीर वडी बनवायची म्हणजे ती वाफवायची, त्यानंतर थंड केल्यानंतर कट करायची। यामध्ये बरीच प्रोसेस मोठी होऊन जाते आणि बराच वेळही जातो। त्यामुळे आज अगदी सोप्या पद्धतीने अजिबात तेलकट न होणारी ही खुसखुशीत कोथिंबीरची वडी आपण सोप्या पद्धतीने बनवतोय। पाहता क्षणी अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होईल अशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत ही कोथिंबीरची वडी बनते। कोथिंबीर वडीचा रंग तर पहा काय मस्त असाच आलेला आहे, शिवाय चव ही अगदी अप्रतिमच। चला तर व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा। पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। सर्वात आधी तर आहे ना आपल्याला इथे मस्त अशी ताजी कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर निवडून साफ करून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी कॉटनच्या नॅपकिनवरती पाणी निथळवून घेण्यासाठी ठेवायचं आहे। पॅन चालू केला तरी काहीच हरकत नाहीये, कारण पटकन आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ना ती मस्त अशी कोरडी अशीच आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर ही कोथिंबीर थोडी अशी चॉपिंग बोर्डवरती घेऊन अगदी बारीक जितकी शक्य होईल तितकी ही कोथिंबीर बारीक सुरीच्या मदतीने कट करून घ्यायची आहे। अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने ही जी कोथिंबीर आहे ती कट केली ना तर अतिशय बारीक या स्वरूपामध्ये आपल्याला कट करून मिळते। कट केलेला जो भाग आहे तो सुरीच्या मदतीने पुन्हा आतमध्ये असा ढकलायचा आहे सुरीने। असं केल्यामुळे कोथिंबीर अगदी बारीक स्वरूपामध्ये कट होते। असं हे तुम्ही पण एकदा ट्राय नक्कीच करा। चला तर मस्त अशी बारीक बारीक कोथिंबीर कट करूनच घेऊयात। सध्या बाजारामध्ये मेथी आणि कोथिंबीर भरपूर अशी अवेलेबल असल्यामुळे भाजी खरेदीचा मोह काही आवरत नाही। त्यामुळे मी सुद्धा मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर काय बरं बनवायचं, तर आजपर्यंत आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कोथिंबीरच्या वडी रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही नक्की जाऊन बघाल। आजही आपण खूप सोप्या आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीरची वडी बनवलेली आहे। मस्त खुसखुशीत तर बनतेच, शिवाय तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। चला तर मस्त अशी बारीक बारीक इथे कोथिंबीर कट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। या पद्धतीने कोथिंबीरची वडी बनवल्यानंतर वेळ हा 100% वाचणार आहे, हे मी तुम्हाला नक्कीच सांगते। चला तर कोथिंबीर तर कट झाली मस्त, आता पुढची तयारी करूया। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेणार आहे। जेवढी कोथिंबीर आहे तेवढीच आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजे साधारण इथे मी 2 ते 2.5 वाट्यांचा अंदाज घेतलेला आहे बेसन पिठाचा। आता हे जे पीठ आहे ते मी अगोदरच तुम्हाला नेहमी सांगतच असते की गिरणीमधून दळून आणल्यानंतर ज्या वेळेला आपण डब्यामध्ये पीठ ओतून ठेवतो त्यावेळेला ते सांडतंच। मग त्याच वेळेला मी काय करते ना की बेसन पीठ किंवा कुठलेही पीठ असू दे मी चाळूनच ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेला घेताना ना हे पीठ चाळायचं, मग ते ओट्यावरती पसारा होणार किंवा मग पीठ सांडणार उडणार आणि बाकीचे भांडे सुद्धा मग खराब होतात। त्याचमुळे ना एकाच वेळेला ही सर्वच पीठं मी चाळून ठेवते। आता या बेसन पिठामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे, हळद घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, ओवा तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही ओवाही घालू शकता। हळद घातल्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला घातला तरी पण चालेल। थोडंसं आता यामध्ये पाणी घालायचं आहे, खूप जास्त पातळ नाही, पण ज्या पद्धतीने आपण डोशाचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बेसन पिठाचं बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे। मीठ घालायचं विसरले होते मी, तर मी मीठही घालून घेते। विस्करच्या मदतीने बेसन पिठामधल्या अतिशय पटकन गुठळ्या मोडल्या जातात, त्यामुळे शक्यतो बेसन पीठ या पद्धतीने मिक्स करून घेत असताना विस्करचा वापर करा। लागेल तसं अगदी थोडंसं पाणी या बॅटरमध्ये ॲड करत जायचंय आणि अगदी सैलसर आपल्याला हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे, मी तुम्हाला पुढे सांगतेच। विस्कर उचलल्यानंतर हे जे पीठ आहे ते आरामशीर खाली पडते, याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचंय। चला पीठ तर बनवून तयार झालं, आता पुढची तयारी करूया। आता इथे मी एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये 1 ते 2 चमचा तेल घालून घ्यायचंय आणि आपण जी कोथिंबीर बारीक बारीक कट केलेली तर ती या कढईमध्ये घालायची आहे। गॅस अगोदरच स्लो ठेवायचा आहे। मी तुम्हाला कोथिंबीर कट करण्याची जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने एकदा तुम्ही कोथिंबीर नक्कीच कट करून बघा। तुम्ही बघू शकताय किती मस्त बारीक बारीक अशी ही कोथिंबीर कट झालेली आहे। पुन्हा यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे, कारण हे जी आपल्याला कोथिंबीर आहे ना मस्त अशी तेलावरती परतून घ्यायची आहे, त्याची जी चव येते ना अप्रतिमच येते। तुम्ही या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी रेसिपी नक्कीच ट्राय करा। आता ही जी कोथिंबीर आहे ना ती पटकन शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करते।
यामुळे काय होतं ना की कोथिंबीरला हलकंसं पाणी सुटतं आणि कोथिंबीर अगदी पटकन शिजण्यास मदतही होते. 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ना सतत हलवत एकसारखी परतून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये ही कोथिंबीर तुम्ही बघू शकताय मस्त अशी शिजून तयार झालेली आहे. तर ती एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. या पद्धतीने कोथिंबीर शिजवून घेतल्यामुळे काय होतं की ती वडीमध्ये गेल्यानंतर खाताना टचटच लागत नाही. आता आपण कोथिंबीर ही बाजूला करून घेतली तर पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. कारण आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवलंय तर ते खाली कढईला किंवा पॅनला चिटकू नये यासाठी तेल घालायचं आहे. सर्वच बॅटर या कढईमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचं. गॅस अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण पिठलं शिजवतो अगदी त्याच प्रकारे ना आपल्याला हे जे पीठ आहे ना ते अगदी शिजवून घ्यायचं आहे. पण काय करायचं आहे की सतत आपल्याला हे जे पीठ आहे ना ते कलथ्याच्या मदतीने ढवळवून घ्यायचं आहे. कारण काय होतं ना की थोडंसं हे पीठ शिजत आल्यानंतर ह्याच्या गुठळ्या बनू लागतात. त्यामुळेच ना गुठळ्या बनू नये यासाठी कलथ्याने आपल्याला सतत हे जे पीठ आहे ते या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय की आपलं इथे 80% हे पिठलं किंवा हे जे बेसन आहे ते शिजवून तयार झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे, कमी गॅस करायचा आहे. तुम्हाला जर का वाटलं की तुमची कढई खूप जास्त तापली आहे किंवा पिठलं खाली लागत आहे तर तुम्ही काय करायचं थोड्या वेळ हा गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा मात्र इथे गॅस चालू करायचा आहे. अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने स्लो गॅसवर आपल्याला हे जे पीठ आहे ते पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ कितपत शिजवायचं तर जोपर्यंत हे पीठ कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ते शिजवत राहायचं आहे. तुम्ही पुढे बघू शकताय की या पद्धतीने अगदी कडेला लागलेलं बेसन पीठही आपोआप निघत आहे. तर याच प्रकारे आपल्याला हे जे पीठ आहे ना ते शिजवूनच घ्यायचं आहे. म्हणूनच इथे मी नॉनस्टिकची कढई वापरलेली आहे जेणेकरून हे पीठ कढईला अजिबात चिटकत वगैरे नाही. अगदीच चांगल्या पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे. शिजवून नाही घेतलं तर मग काय होणार की वड्या ज्या आहेत त्या तेलकट बनणार. आता हे जे पीठ आहे ना आपल्याला एका भांड्यामध्ये डिमोल्ड करायचं आहे किंवा मग तुम्ही एखादं ताट घ्या किंवा एखादं खोलगट असं एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेलाने या पद्धतीने ग्रेसिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ना ते अजिबात खाली चिकटणार वगैरे नाही. आता हे पीठ शिजवलेलं मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि कलथ्याच्या मदतीने हे सगळं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. अगदी हाताने दाबून आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून वड्यांमध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप वगैरे राहणार नाही किंवा वड्या तुटणार वगैरे नाहीत. तर म्हणूनच इथे कलथ्याने या पद्धतीने सर्व बाजूने हे पीठ एकसारखं पसरवून झाल्यानंतर थोडंसं पीठ थंड झाल्यावरती सुरीच्या मदतीने वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे वड्या कट करू शकता, लहान किंवा मोठ्या. शक्यतो पीठ थंड झाल्यानंतर इथे वड्या पाडून घ्या म्हणजे त्याचे तुकडे वगैरे पडत नाहीत. मला जरा घाईच होती त्यामुळे इथे मी पटकन ह्या वड्या इथे कट करून घेतल्या आणि गरम गरम असतानाच डिमोल्ड केल्या. पण तुम्ही मात्र वड्या थोड्याशा थंड करून घ्या आणि त्यानंतर डिमोल्ड केल्यानंतर अगदी मस्त अगदी न तुटता या वड्या डिमोल्डही होतात. तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असा आकार आपल्या कोथिंबीर वडीला इथे आलेला आहे. तुम्हाला जर का पातळ पातळ अशा या वड्या आवडत असतील तर तुम्ही पातळ लेअर केला तरी पण चालेल. पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा इथे मी आज आकार वड्यांना दिलेला आहे बरं का. चला तर वड्या तर तयार झाल्या. आता मस्त तळूनही बघूयात. त्यासाठी इथे मी अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला फास्ट गॅसवरतीच या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. कारण स्लो गॅसवरती कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असल्यामुळे काय होणार की हे जे वड्या आहेत ना असं संपूर्णपणे तेल शोषून घेणार. त्यामुळेच मोठ्या गॅसवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर वाटलं की वड्या अगदी करपत आहेत तर तुम्ही इथे गॅस थोडासा कमी करू शकता. मीडियम गॅसवरती तुम्ही या वड्या तळू शकतात पण खूप जास्त करपवही नका. तांबूस रंगावरती ह्या वड्या आल्यानंतर हळूहळू आपल्याला फेस कमी झाल्यानंतर ह्या ज्या वड्या आहेत त्या उलटपलट करून घ्यायच्या आहेत आणि मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. रंग तर पहा काय अप्रतिम असाच आलेला आहे. अजिबात वड्या तेलामध्ये पसरल्या वगैरे नाहीयेत किंवा तेल देखील खूप जास्त शोषून घेतलेलं नाहीये. कारण जे आपण पिठाचं बॅटर बनवलं तर ते अगदी परफेक्ट असंच बनवलेलं आहे. त्यामुळे वड्या मस्तच अशा बनवून तयार झालेल्या आहेत. प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे जेणेकरून जे काही थोडंसं तेल असेल तर ते ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि आपल्या वड्या अजिबात तेलकट होणार नाहीत. तर सर्वच वड्या इथे मी तळूनच घेते.
चला तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली मग आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी? अगदीच पाहता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल अशा इथे या कोथिंबीरच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त अशी ही सोपी, मस्त, झटपट, खुसखुशीत रेसिपी शेअर नक्की करा. चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.